सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 1 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. लोकांसांगे ब्रह्मज्ञान. सातारा जिल्हा प्रशासन कोरडे पाषाण. सातारा जिल्हा प्रशासनाकडून HSRP आदेश धाब्यावर. साताऱ्यातील 37 शासकीय कार्यालयांना जुन्या पाट्यांबद्दल RTOची नोटीस. खासगी वाहनांना उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नसेल तर तातडीने दंडात्मक कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा स्वतःच्याच वाहनांबाबतचा दुपट्टेपणा उघड झाला आहे. 20 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसवण्याची अंतिम मुदत 30 जून रोजी संपली आहे. मात्र मुदत उलटून ही सातारा जिल्ह्यातील अनेक शासकीय वाहनांवर अद्याप जुन्याच नंबर प्लेट असल्याचे समोर आले आहे. या नियम उल्लंघनाची गंभीर दखल घेत सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जिल्ह्यातील तब्बल 37 शासकीय कार्यालयांना कारणे दावा नोटीस बजावल्या आहेत. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई का करू नये अशी विचारणा या नोटीसद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांसांगे ब्रह्मज्ञान. सातारा जिल्हा प्रशासन कोरडे पाषाण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या परताव्याच्या आमिषाने सेवानिवृत्त अभियंत्याची 70 लाखांची फसवणूक. ट्रेडिंगच्या नावाखाली मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर भांडणांनी साताऱ्यातील एका सेवानिवृत्त अभियंत्याची तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रवीण प्रभाकर शेळके राहणार प्रतापगंज पेठ यांना व्हॉट्सअपद्वारे लिंक पाठवून D83 ट्रँक्विलिटी फाउंडेशन या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर अप QRB PRO यावर ट्रेनिंग करण्यास प्रवृत्त करून विविध बँक खात्यांमध्ये वेगवेगळी मोठी रक्कम भरून घेण्यात आली. परतावा न मिळाल्याने त्यांनी शाहूपुरी पोलिसांना तक्रार केली. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडी MIDC विरोधात वर्णित रणशिंग. आंदोलनाचा इशारा. सुपीक शेती वाचवण्यासाठी गावोगावी जनजागृती अभियान. सातारा तालुक्यातील वर्णी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शनिवारी वाडी MIDC विरोधात बाधित गावातील शेतकरी, महिला, युवक, ग्रामस्थांची संयुक्त बैठक झाली. निगडी, वर्णे, धनगरवाडी, राजेवाडी आणि जाधववाडीसह परिसरातील सुपीक शेतीवर प्रस्ताव देण्याला एकमुखी विरोध कायम ठेवत गावागावात जनजागृती करून लोकशाही मार्गाने व्यापक जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर झालेल्या बैठकीत शेती वाचवा गावाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उद्यापासून बाधित गावांमध्ये जनजागृती सभा घेऊन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वस्तुस्थिती पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी उद्योगांना विरोध नाही, मात्र सुपीक शेती उद्ध्वस्त करून विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यात पावसाच्या थैमान. नद्यांना महापूर. मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा थैमान घातले असून कृष्णा, कोयना, वेण्णेसह प्रमुख नद्या धोकापातीकडे गेल्या आहेत. कोयना, धोम, कनेर, उरमोडी, वीर धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे. वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिराला पुराचा वेढा पडला आहे. दरम्यान कृष्णाकडे सावधानतेचा इशारा देण्यात आला असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. दळणवळणही कोलमडले असून अनेक गावांच्या नदीकाठीवरील स्मशानभूमी शेती पाण्याखाली गेली आहे. कराडात पावसाचा हाहाकार. जनजीवन विस्कळीत. मलकापूरमधील नागरी वस्तीतील दुकाने, घरांमध्ये पाणी. 70 बंगले बाधित. कराड तालुक्यात कोयना व कृष्णा नदीच्या पाणीपातीत मोठी वाढ झाली आहे. कृष्णा नदीचे पाणीपती संगम परिसरातील पायरी मार्गावर आले असून कृष्णामाई मंदिरापासून पाणी काही अंतर दूर आहे. आता धरणाचे दरवाजे 2 फुटांनी उचलण्यात आल्याने शनिवारी दोन्ही नद्यांची पाणीपाती आणखी वाढणार आहे. गुरुवार रात्रीपासून सुरू झालेल्या संतरा पावसाने मलकापूर परिसरात अक्षरशः वेढा घातला असून लाहोटीनगर, खंडोबानगर आणि जगदाळे महापरिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही घरांसह व्यावसायिक गाळ्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसर्गित साहित्य आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कराड येथील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यांवर तळे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर पाचवड फाटा, गोरे, मलकापूरसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सुमारे 3 फूट पाणी साचल्याने ते धोका पत्करत वाहन चालकांना मार्गाने करावे लागत होते. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने महामार्गावरील सेवा रस्त्यावर अक्षरशः तळे निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. लिंब तालुका सातारा येथे 4 वर्षाच्या चिमुरड्याचा शोषखड्ड्यात पडून मृत्यू. लिंब तालुका सातारा येथे शोषखड्ड्यात पडल्यामुळे चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हर्ष स्वप्न लोंढे वय 4 राहणार मूळ गाव बेलावडे तालुका जवळ असे चिमुरड्याचे नाव आहे. लिंब येथील बिडीवाल्याच्या मळा येथे हर्षचे आजोळ आहे. गेल्या 10 दिवसांपासून तो आजारी आला होता. शुक्रवारी हर्ष आपल्या आजीबरोबर शेतात फिरण्यास गेला. परत घरी येत असताना हर्ष शेतातील रस्त्यावर पाय घसरून बाजूच्या शोषखड्ड्यात पडला. हा गड्डा तब्बल 10 ते 12 फुटांचा असल्याने त्याचा पाणी आणि चिखलाच्या रडात घुटमळून मृत्यू झाला. हर्ष आपल्या आर्मीत कार्यरत असलेल्या वडिलांसोबत शुक्रवारी पुण्याला जाणार होता, पण त्याआधीच त्याच्यावर काळाने धडक घातली. कराड पंचायत समितीच्या सभेत सेस फंडाच्या वाटपावरून पहिल्यांदाच सदस्यांचा सभात्याग. कराड पंचायत समिती इतिहासात पहिल्यांदाच मासिक सभेत विरोधकांनी सभात्याग करून सभागृहाबाहेर धरणे आंदोलन केल्याची घटना शुक्रवारी घडली. सेस निधीच्या समान वाटपावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सदस्य जोरदार खडाजंगी झाली. शासकीय निधीवर सत्ताधारी विरोधक असा भेदभाव न करता समान वाटप करावे अशी मागणी करत सदस्यांनी सभात्याग केला. संग्राम पवार, नितीन थोरात, रवींद्र बळेकर, सिद्धार्थ चव्हाण, दिनेश कुमार, प्रताप चव्हाण, जयेश पाटील, स्वाती थोरात, संगीता चव्हाण, वृषाली पाटील आणि पूजा काटवडे 11 सदस्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. जबरी चोरीतील तिघांना काही तासात अटक. कोरेगाव पोलिसांची कारवाई. 41,000ची रोकड वाहन जप्त. सातारा राष्ट्रीय महामार्ग कुमटे तालुका कोरेगाव व्यापाऱ्याला मारहाण करून 41,000 रुपयांची रोकड लुटणे. 13 जणांना कोरेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली 41,000 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहे.
शुक्रवारी पहाटे सुमारे 2:30च्या सुमारास मांडवे तालुका खट्टा येथील व्यापारी लंकेश निवृत्ती शिंगोडे हे नायरा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या कारमध्ये थांबले असता ती घातण्यात येईल त्यांना मारहाण करून 1,000 रुपयांची रोकड जबरदस्ती निसकावून नेली होती. गँगचा धुमाकूळ पुसेसावळीत सराफ व अन्य दुकानावर डाळला. खटाव तालुक्यातील पुसेसावळीत एका धक्कादायक घटनेत लगोरी गँगने रात्रीच्या सुमारास धुमाकूळ गाळत सराफ दुकानासह व्यापाऱ्यांनी लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या टोळीने सराफ दुकानातील काही मौल्यवान ऐवजांवर डल्ला मारल्याची माहिती समोर आली असून या चोरीमुळे संपूर्ण पुसेसावळी परिसरात कमालीची घबराट पसरली आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.